नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाश्री मोरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपाली गायकवाड मोरे। या चॅनलच्या माध्यमातून मी माझं साधं जीवन, माझ्या आयुष्यातील काही सुंदर क्षण आणि छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी शेअर करत असते। आणि आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी रानात गेले होते, आमचं सहकुटुंब सहपरिवार सगळेजण एकत्र होतो आम्ही। सो रानात काय काय मजा केली हे तुमच्यासोबत मी आज शेअर करते। चला तर सुरू करूयात। आता इथेच पहा ना, मी मस्त अशी भाजी खुडत होते। दीदी हो केला हरभरा आला हो, तोडायचं नाही फक्त पाहायचं। आई तू तोडतीये? नाही हो केला मला पण तोडायचं आहे। दिसलं का हरभरा आला? ते खाऊ द्या ना। काय मग आवडली ना व्हिडिओची स्टार्टिंग? मला माहितीये तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ खूप जास्त एन्जॉय करता आणि व्हिडिओची एंडिंग सुद्धा तुम्हाला आवडेल। चला तर मी आणि आई आम्ही दोघी जणी मिळून भाजी खुडून घेतो। हा औषध मारायला लागले काय काय खत टाकायला लागलं? गमेलं निकित मेलंय काट्याने गमेलं। डॅडी मी पण येऊ मदतीला? कांदा पाय नको देऊ कांद्याव। मुलं आणि आहो सगळेजण गेले तात्यांच्या मदतीला कांद्याला खत टाकण्यासाठी, आणि इथे मी आईंसोबत भाजी खुडत होते। आईंचं इन्स्ट्रक्शन देणं चालू होतं की कांद्यावर पाय देऊ नको, कांद्याची रोपं खराब होतील वगैरे वगैरे। सो चला, खूप जास्त भारी वाटत होतं। आम्ही दोघी जणी इथे गप्पा मारत मारत मस्त अशी भाजी खुडून घेतली। आणि त्यानंतर इथे पहा, तुम्हाला दाखवते मी मुलांचं काय चालू आहे। तात्या कांद्याला खत टाकत होते, अगस्त्य बर्फी सुद्धा मदत करत होते आणि आहो सुद्धा। आता बराच पटाप्पा होता कांद्याचा, त्याच्यामुळे मी काही नादी लागली नाही लवकरच, कारण आईंसोबत इथे गप्पा मारायला सुद्धा खूप जास्त मज्जा येत होती। आणि आम्ही दोघी जणी मस्त अशी भाजी खुडून घेतली छान अशी। आणि मी ठरवलं सुद्धा होतं की ही भाजी मी माझ्या सोबत घेऊन जाईन, कारण त्यांना आवडते खायला। पण काय करणार, राहून गेली ती माझ्याकडून तिथेच। आणि एवढ्या पूर्ण शेतामध्ये ही एकटंच कोथिंबिरीचं रोप आलं होतं, खूप छान वाटत होतं। सो चला, मस्त अशी ही आमची शेती, हे कांदे आणि बाजूलाच आमचा गहू सुद्धा लावलेला आहे। सो सध्या आता इथे हरभरा लावला होता, तो थोडासा आलाय, आणि त्याच्या बाजूलाच इथे लसूण सुद्धा लावला होता। मुलांचं इथे चालू होतं तात्यांना हेल्प करायचं, आणि मी पण म्हंटल चला बघून यावं तात्या कशा प्रकारे टाकतात। आणि तात्या इतके छान खत टाकत होते ना की काय सांगू। आता मोह मला सुद्धा आवरत नव्हता, मला सुद्धा खत टाकायची इच्छा झाली। मुलं तर त्यांची इच्छा पूर्ण करतच होते। आणि आता पहा, अर्ध्यापेक्षा जास्त तर कांद्याचं खत टाकून झालंच होतं। मग म्हंटल चला मी सुद्धा मदत करते तात्यांना। मग तात्यांना त्यांनी एका घमेल्यात दिलं, आणि त्याच्यानंतर मी एका घमेल्यात घेतलं। आणि मला काही जमत नव्हतं बरं का स्टार्टिंगला, तुम्ही व्हिडिओ पाहून म्हणतानाच की हे काय चाललंय हिचं। पण खरंच मला सुरुवातीला जमतच नव्हतं, आणि फर्स्ट टाइम मी कांद्याला खत टाकते म्हटल्यावरती थोड्या चुका तर नॉर्मलच आहेत। आणि माझं तसं काही शेतीचं माझं एवढं काही नातं पण नव्हतं। लग्नानंतर जे काही थोडंफार शेतीत केलंय ते तुमच्या समोर तर आहेतच, कारण इथून मागे पण बऱ्याच शेताच्या रिलेटेड व्हिडिओज मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर प्लेलिस्टमध्ये आहे सेव्ह केलेली, सो तिथे जाऊन पाहू शकता तुम्ही। सो मला आहोंनी थोडेसे इन्स्ट्रक्शन दिले, आणि तात्यांकडे पाहून पाहून थोडंफार शिकले, आणि अशा प्रकारे मी कांद्याला खत टाकायला सुरुवात केली। सो खूप हळूहळू हळूहळू करता करता प्रत्येक गोष्ट माणूस शिकत असतो, आणि तसेच मी काहीसं शिकत होते। फायनली थोडं थोडं का होईना पण मला जमलं। पण तात्या तर पहा किती मस्त, असं जणू एखादा रोबोट काम करत असेल, म्हणजे एकदम परफेक्शन मध्ये कांद्याला खत टाकत होते की काय सांगायचं तर तुम्हाला। उरलेलं जेवढं होतं तेवढं तात्यांना दिलं, आणि मी एक घमेलं घेतलं होतं। सो आम्ही सगळ्यांनी असं डिस्ट्रीब्यूट करून घेतलं, आणि सगळं फायनली फिनिश झालं। कांद्याचं खत टाकून झालं, आणि खरंच खूप भारी वाटत होतं तात्यांना असं खत टाकताना पाहून। आणि ही व्हिडिओ काढल्यानंतर मी जेव्हा पाहिली ना, तेव्हा मला असं जाणीव झाली की बापरे, किती मेहनत असते ना शेतकऱ्यांना। म्हणजे एकदम परफेक्शनने कुठलीही गोष्ट ते करू शकतात, शेताच्या रिलेटेड किंवा अजून दुसऱ्या कोणत्याही असो। ते कसल्याच गोष्टीला घाबरत नाहीत, ते मात्र नक्की। आणि हे सगळं पाहिल्यानंतर आहे ना, खूप भारी वाटत होतं। अगस्त्य बर्फी त्यांच्यावरतीही माझं लक्ष होतं, आणि ते किती छान करत होते। अगस्त्याला विचारलं तेव्हा तो काय म्हणतोय तेही ऐका। तू काय करतो? हा मदत कर ना। मी हा दीदीला घेत मदतीला। दीदी पकड ना ग, धराव जरा मदत करावं त्याला। हा व्हेरी गुड। थोडं थोडं थांब 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 दादा, 1 मिनिट थांब, जागेवर थांब। अरे पडतच नाही दादा, थोडं जास्त असतं टाक।
परत युटच जातो. काय करतो बाबडू? खत टाकतोय कशाला झाडांना. कशाला खत टाकतो दादू? झाडांसाठी. मला झाड कशाची झाड आहेत ती? कांद्याची. कांद्याची रोप आहेत. हा. मग तुला काय खायला मिळेल त्याला खत टाकल्यावर? कांदा. कांदा आवडतो का तुला? माझ्या पप्पांसाठी करतोय मी हे. अरे बापरे, पप्पांसाठी कांदा हा. तू पिकव? आवडतोय त्यांना. हा, त्यांना आवडतो म्हणून कांद्याला खत टाकतो. मला जास्त टाक. सांग. आणि ना आम्ही लई जास्त खत टाकलं, लई जास्त मज्जा केली. काय मज्जा केली? काय मजा केली? पहिले खत घेऊ दे, जाता सांगतो. मी ना मोठ्याने बोल. मोठ्याने. हे लई खत टाकलं म्हणून मला लई मज्जा आली. हा, हा. मजा आली. या साईडला पण टाकल, त्याच साईडला कधी या साईडला. कसं वाटतं शेती करायचा अनुभव तुझा कसा आहे? छान आहे. हा, मी कर. आता शेतीच कळणार मोठं. मोठं होऊन शेतीच करणार. हा, शेती पण कळणार. जेव्हा मी ड्युटीवर येईन ना, डायरेक्ट ना शेतीचे कपडे घालून शेतीला जाणार. शेतीचे कपडे असतात काय? कसे असतात शेतीचे कपडे? होय दाद्या, काय शेतीचे कपडे कसे असतात? आता सांगते. तात्यांसारखे. हे शेतकऱ्याचे कपडे. तात्या, हा शेतकऱ्याचा युनिफॉर्म आहे म्हणतो तो. मग काय मी आता पूर्ण शेतकऱ्यांची झाली बघा, डोक्यावर घेऊन चालली. हा, या! ए पाणी संपणार आहे. चला हात धुवायला. तोंडात नको घालू दादा. झालं, थोडं राहिलंय हो. चल चल पटकन हात धुवायचंय. पाणी वतून देणार आहे ते ड्रमातलं. ओय, तो तात्या हात कसे धुत आहेत. पाणी साफ आहे का? हे घ्या, हे घ्या. पुस. दमला का रे बाबू? लय ग माझं पिल्लू, लय कामाचं आहे ग. केवढ्या शेतीला तू केवढा 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 कांद्याला तू खत टाकलं? लई. लय, खूप जास्त. इथे हा, पाणी आलं अगं. सरक ये इकडं. गुब्बाला पाण्याचा गुब्बारा. पाणी जाते दोन्ही साईडला. आता तू खत टाकलंय ना, हा. मग ते भिजाय नको का? बस का एवढं पाणी बास होईन शक्य सगळ्या शेतीला? होय रे अगस्त्या, बास होईन? पोचेन का सगळीकडं? शेतकरी ना तू. डोळ्याच्या टोक्यात पाणी थोडं सांग बरं, एवढूस पाणी कसं पोचेन सगळ्या शेतीत? टाकल्या. होय दादा? आम्हाला शेतीत पोहोचल. हा, तात्या उगाच मेहनत करतात. एवढंच पाणी वाचायला पाहिजे तात्यांनी, है ना? आता एवढंच बागन का? एवढेच काहीच नाही होते. जागेवर मुरून चाललंय ना ते पाणी. काहीच नाही होते. समजलं ना? किती पाणी लागेल? नाही. भरपूर. हा, अजून थोडस पाणी लागणार. थोडसच. चालू होईल ना मोटर. आता चालू होईल ना. टिकट काउंटर पे टिकट दीजिए और पानी दी. ओ टिकट. ये भी, ये भी. ये नहीं चाहिए बस. जा. ओके, लसूण आहे. ओके, आखा लसूण. कोणता? काय लसूण? इथे लसूण लावलाय का? हे लसूण. हा, आम्ही स्वच्छाने आम्ही लावलं. हम्म. तिकडे पर्यंत इथून येऊ सारा लसूण. इन्होंने मेरी अच्छी चीज दी. आता इथे आम्ही निवांत बसलो होतो, कारण सगळं काम झालं होतं आणि 3 वाजता लाईट येणार होती. 2:30 वाजल्यापासून बराच वेळ बसून राहिलो, पण काय लाईट तर काही यायचं नाव घेत नव्हती. ऊन भरपूर होतं. मग काय मुलांनी इथे मस्त असे छान छान व्हिडिओज काढले. इथे पहा, गहू सुद्धा खूप छान आला आहे आणि हिरवाच आहे अजून. अजून थोड्या महिन्यांनी मस्त असा पिवळा झाला की आपण काढायचा. चला तर इथे मी सुद्धा चालली आईन तात्यांसोबत छान अशा गप्पा मारायला. इथे बसून छान गप्पा मारल्या. अर्धा तास आम्ही इथे बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही मात्र घरी निघालो.
आलो. कारण काय आहे, ऊन जास्त होतं आणि मुलांना पाणी आणलं होतं ना आम्ही 2 बॉटल्स, त्या सगळ्या संपून गेल्या होत्या. तात्यांनी आणलेल्या बाटलीतलं पाणी पिलं आणि त्यानंतर इथे पहा झुकझुक झुकझुक गाडी खेळत होते मुलं. आणि त्याच्यानंतर ह्या गाडीच्या वर बसून त्यांना हा प्रवास करायचा होता. सो खूप घाबरत घाबरत मी ही व्हिडिओ काढली. माझं पूर्ण लक्ष मुलांकडेच होतं, पण तरी सुद्धा एकदम थोडंसं घेतली ही शूट आणि मुलांनाही खूप छान वाटलं. लगेचच उतरवलं, गाडीत बसलो आणि आम्ही मात्र निघालो घरी. आता मुलांचं चालू होतं, तात्या तुम्ही पण चला घरी, आपण छान गप्पा गोष्टी करू, मस्ती करू. पण तात्यांना इथे काम होतं, त्यांना येणं शक्य नव्हतं. सो ते रानातच थांबले आणि आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर 5:30 वाजता पुन्हा आम्ही निघालो रानात. आणि मी तात्यांना चहा सुद्धा आणला होता. तर चहा सांडू नये म्हणून मी इथे ग्लासामध्ये घेऊन आली होते. त्याच्यावर झाकण सुद्धा आणलं होतं जेणेकरून तो गरम राहावा म्हणून. आणि अगस्त्य बर्फी तर पळतच गेले तात्यांकडे आणि मी ही क्लिप काही खास अशी घेते कारण हे जे फूल दिसते ना माझ्या केसांमध्ये ते कागदाचं आहे आणि बर्फीने माझ्यासाठी बनवलं होतं. सो खूप छान वाटत होतं म्हणून मी ही क्लिप घेतली होती. आता इथे पहा बराच कांदा ओला करून झाला, म्हणजे पाणी देऊन झालं होतं. आता थोडंसंच राहिलं होतं, म्हणजे जवळजवळ थोड्याच सऱ्या राहिल्या होत्या पाणी द्यायच्या आणि तिथे अगस्त्य बर्फीची लुडबुड. बर्फीने तात्यांना चहा दिला. तात्यांनी तो चहा तसाच उभ्यानी पिला आणि त्यानंतर हे सुंदर असं दृश्य पाहताना इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे संध्याकाळचं हे दृश्य आणि हे खळखळणारं पाणी, याचा आवाज तुम्हालाही ऐकायचा आहे का? तर ऐका. रानातील हे खळखळणारं पाणी, खरंच त्याचा आवाज ऐकला ना की मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आणि खरं समाधान अजून एक आहे, ते म्हणजे ही व्हिडिओ काढताना हे जे पांढरं फूल दिसतंय ना ते पाहून पाहून तर मला खूप जास्त छान वाटत होतं. संध्याकाळचं हे दृश्य, रानातली ही हिरवळ खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर. आणि खरंच या 2 दिवसच आम्ही गावाकडे आलो होतो आणि इतकं छान फिलिंग मिळालं ना, खूप भारी. आता हे जे पाणी जे तात्या देत होते ना कांद्याला, ते पाहताना खूप भारी वाटत होतं. म्हणजे ते पाणी जसं जसं पुढे पुढे सरकत होतं ना, इतकं छान वाटत होतं. आणि मी त्यासाठी ना खास आतमध्ये गेले होते. आणि हे पहा, तुम्हाला दिसतंय का हे पाणी कसं येतंय? मी स्वतः पाहिलं ना तेव्हा मला असं भारी वाटत होतं ना, म्हणजे किती सुंदर. म्हणजे खरं सांगायचं तर जे शेतकरी असतील त्यांना या गोष्टीचं काही नवल वाटत असेल कारण ते नेहमीच पाहतात. पण जे शेतकरी नाहीयेत आणि जे असे सिटीमध्ये वगैरे राहिलेले असतात ना, त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप जास्त स्पेशल असते. तसंच काहीसं माझ्यासोबतही घडलं. सो थोड्या वेळात इथे ना पाणीच गेलं आणि 10-15 मिनिटं आम्ही थांबलो परत आणि पुन्हा पाणी आलं. सो पुन्हा पाणी आल्यानंतर त्याने उरलेलं काम करून घेतलं आणि नंतर ह्याच अशा खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजासोबत आणि या छानशा व्ह्यू सोबत आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.